नमस्कार रसिक जन हो. आज आपल्या स्टुडिओमध्ये जी एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आलेली आहे, त्यांना स्वतःला आपण महत्त्वाचे आहोत किंवा आपलं फार महत्त्व आहे असं वाटत नाही, परंतु खरोखरच काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या संपर्कात आल्याबरोबर आपल्याला खूप आनंद मिळतो, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी मिळवण्याचं आता काल परवाच आपण आदरणीय रमाकांतजी बनशेळकीकर गुरुजींची मुलाखत घेतली. सरांनी आपल्या जीवनातील प्रसंग इतके भावपूर्ण व्यक्त केले, त्यांच्या डोळ्यातून किती वेळेस अश्रू आले आणि ते मी माझा हातरुमाल देऊन त्यांना पुसा इथंपर्यंत सांगण्याची वेळ आली होती. तर ही जी भावना आहे, तशाच भावनेचे आमचे आदरणीय VSG कुलकर्णी आहेत. कारण कुलकर्णी सरांनी समाजासाठी, देशासाठी मी पुढे त्यांच्या मुलाखतीत दिसेलच. ते एक खरोखरच देवर्जन या गावचे आहेत. देव हे त्यांच्या गावामध्ये नाव आहे आणि ते खरोखरच देव आहेत. म्हणून मी नेहमी जसं ज्ञानेश्वर माऊलीला म्हणतो, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया शरणदाता घडे पुण्यराशी, नमस्कार साष्टांग सद्गुरु ज्ञानेश्वराशी. तशीच भावना मला प्रत्येक मुलामध्ये दिसते आणि अशा पॉझिटिव्ह व्यक्तिमत्वामध्ये दिसते. तर VSG आपल्याला आदरणीय, अत्यंत प्रेमाने, आदरपूर्वक, भक्तिभावाने नमस्कार करून स्वामी समर्थाला साक्षी ठेवून आपल्याला काही मुलाखतीचे प्रश्न विचारतो आहे. कृपया आम्हाला योग्य पद्धतीनं थोडंसं मुलाखतीत मोकळ्या मनानं बोला, औपचारिकपणा काही नको. आपलं नाव अगोदर सविस्तर. मी VS कुलकर्णी या नावानं परिचित आहे. माझं पूर्ण नाव व्यंकट संतोकराव कुलकर्णी आहे. मी राहणार देवर्जनचा आहे. इथून 15 किलोमीटर 16 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. माझ्या गावाला पूर्वी कुठल्याच सोयीसुविधा नव्हत्या. मी शिक्षणासाठी होतो देवर्जनला. माझं प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण इथं लालबहादूर शास्त्री शिवाजी महाविद्यालयात झालं. आणि माझ्या गावाला काहीतरी व्हावं एक असं माझं लहानपणापासून इच्छा होती. माझी आई मी पोटात असतानापासून एकादशीची वारी करायची, हत्तीबेटाची. दर एकादशीला हत्तीबेटावर गेल्या 150 वर्षापासूनची परंपरा आहे. तिथे कीर्तन भजन व्हायचं आणि ते वारी कधीच आई माझी चुकीत नव्हती. मी पोटात असताना सुद्धा तिनं न्यायची मला, असं तिनं मला सांगत होती. आणि तो आता तुला कळवायला माझ्यानं आता होईना गेले आणि तो हत्तीबेटाची आता वारी तू कधीच चुकू नको, वा, असं मला आईनं मरण्याच्या अगोदर मला बोलून दाखविलेलं. आई कधी गेले? आई जाऊन आता 20 वर्ष झाले माझी. अच्छा. मग मला प्रश्न आहे, मी आमच्या गावाहून पायी ज्यावेळेस यायचं देवर्जनला, त्याच्या गावी, त्यावेळेस वाघ आहे अशी म्हणायची तिथं. वाघ, सिंह होते. कालांतराने तिथलं अरण्य, घनदाट अरण्य होतं. तो अरण्य पूर्णतः नष्ट झालं हत्तीबेटाचं. आणि पूर्ण ओसाड डोंगर शिल्लक राहिला. नाही, मला पाणी प्यायला आम्हाला मिळायचं नाही. वरी बेटावर एक विहीर होती. राम वनवासात असताना तिथं रामानी बाण मारून काढलेला चलमा आहे. त्या चलमेची आख्यायिका अशी आहे की त्या पाणी आपण किती उपसा, पाणी तेवढंच राहणार. ज्यावेळेस 72ला दुष्काळ पडला तर त्या 72च्या दुष्काळी त्या हत्तीबेट परिसरातले 25 गावची जनावरं आणि लोक पाणी तिथून न्यायचे आणि त्या पाणी ते पाणी किती उपसा तेवढंच राहणार, अशी त्या पाण्याची आख्यायिका. आता आपण ह्याच विषयात आलो तर ह्या विषयावर बोलू, पुन्हा प्राथमिक शिक्षणाकडे जाऊ. मला एक सांगा, तिथं असं मी ऐकलेलं आहे, एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये कुणीतरी मेंढर सोडले आणि ते पलीकडे कुठं अचल बेटाला निघाले, अचवला बेटावर असं काहीतरी, ती एकच मेंढी निघाली अशी एक आख्यायिका आहे. कसं आख्यायिका आहे ते, मी पण ऐकून आहे ते. गुहे लेणे आहेत तिथं कोरलेल्या आणि तिथं ऋषीमुनी लोक गुहेत तपश्चर्या करायचे गुहेत त्या. आणि सर्व देवदेवतांनी तिथं येऊन तपश्चर्या केलेलं ठिकाण हत्तीबेट आहे. आणि माझी आई एकादशीला मला न्यायची आणि मला एकादशीला न्यायची, कीर्तन ऐकायचे. आम्ही कीर्तन तिथं ऐकायचं, पूर्ण कीर्तन. आमच्या घरी एक कुत्रा होता.
तो कुत्रा सोबत यायचा. हां. आई, मी आणि तो कुत्रा सोबत जायचं. आणि कीर्तन पूजेपर्यंत तिथं ते चाफ्याचं झाड होतं. गोपाळांना आपशिंगेकरांचं कीर्तन असायचं. आणि ते कीर्तन होजेपर्यंत तो कुत्रा तिथंच बसायचा. आणि ज्यावेळेस आरती चालू होऊ लागली त्यावेळेस कुत्रा थांबून राहायचा. असं म्हणजे ते. आणि आईनं मला सांगितले की बाबा तू माझ्या आता होईना गेले, तू इथं येत जा, तू हत्तीबेटाची वारी तू चुकवू नको. मग मला एक तिथं आईचं एक मला सांगितल्यामुळं. आणि गोपाळांना आपशिंगेकरांनी का केले तिथं, पूर्वी घनदाट अरण्य होतं, पूर्ण नामशेष झालं ते. आणि गोपाळांना आपशिंगेकरांनी काय केले, तिथं एकही झाड नाही. मग एका त्या वारकऱ्याला का म्हणले, त्या खाल्ल्या वडाच्या झाडाची फांदी इथं आणून लाव, तू घेऊन ये तोडून, इथं लावायचे आपणाला. आणि ते गोपाळांनी त्या वारकरी आणि गोपाळांना लावताना मी बाजूलाच होतो तिथे. आणि त्यांनी ते त्या फांदी लावल्यानंतर त्याला शेण लावले. आणि त्या तिथल्या पुजाऱ्याला का म्हणले, ह्याला रोज पाणी घाल. दुसऱ्या एकादशी, दर महिन्याच्या एकादशीची कीर्तन असते. दुसऱ्या महिन्याच्या एकादशीला ती पालवी फुटली, चांगली फुटली पालवी. म्हणजे मला त्या दिवशी क्लिक झालं की बाबा इथं काहीतरी झालं पाहिजे, इथं आपण झाडं लावलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आपण. आईची तर प्रेरणा आहेच आपणाला. असं मला त्यावेळेस हे होतं माझ्या डोक्यात. वा. आणि मग मी कामाला लागलो हत्तीपेठाच्या. आई वारल्यानंतर म्हणजे आई असतानाच कामाला लागलो मी. 86ला देवर्जन मध्यम प्रकल्पाचं काम चालू होतं. मोठा बुलडोझर मी घेऊन मध्यम प्रकल्प होता. तिथं रस्ता करायचा होता. तिथे एक महाराज, रामपुरी महाराज येऊन थांबले होते. आणि मला इथंच थांबायचे. मी म्हणलो महाराज इथं खायला नाही, प्यायला नाही, घनदाट नाही, इथं सगळं हे. आणि नाही, माझ्या गुरुनं मला इथं थांबायला सांगितले. आणि मग काय तुमची इच्छा आहे, मला एक दत्ताची मूर्ती घेऊन द्या तुम्ही, मी इथंच थांबणार आहोत. मग आम्ही काय केलो, माझे मित्र, आमचे गावले हे ते मिळून आम्ही महाराजाला पट्टी गोळा करून दिलो 10,000 रुपये. आणि त्यांनी जाऊन राजस्थानला जाऊन मूर्ती घेऊन आली दत्ताची. तोपर्यंत मग आता इतर त्या दत्ताची जिथं मूर्ती बसवायची होती महाराजांनी सांगितली होती, तिथं जायला रस्ता सुद्धा नव्हता. एक माणूस जायचं आणि एकच माणूस यायचं, असा रस्ता होता. मग महाराज येजेपर्यंत, मूर्ती घेऊन येजेपर्यंत मी देवर्जन मध्यम प्रकल्पाचं बुलडोझर, त्या इंजिनियर, डेप्युटी इंजिनियरला, कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन तो बुलडोझर तिथं घेऊन गेलो. 3 रुपये 65 पैसे डिझेल होतं. 95,000 रुपयाचं डिझेल लागलं. अरे बापरे. एवढं काम मला मोफत करून दिले पाटबंधारे विभागाने. आणि तिथं त्या दत्ताच्या समोर मैदान हे ते करून घेतलो, ते रस्ता करून घेतलो कोरून रस्ता करून घेतल्यानंतर दत्ताची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. लाईटची सोय केलो. गंगानाथ महाराजाकडे लाईट नव्हती, 40 पोल लागले त्यावेळेस. मला 40 पोल मी काम करत होते. इकडेही लाईटची सोय करून घेतलो दत्ताकडं. पाण्याची सोय करून घेतलो, चलम्यापासून पाण्याची सोय करून घेतलो. म्हणजे हे करून, हे सगळं खरं आहे. हे तुमच्या शेतात करता आलं असतं तुम्हाला, ते तुमच्या हातात तर काही नाही, ते तुमचा मालकी हक्क नाही, काहीच नव्हतं. मग त्या डोंगरावर एवढं मन तुमचं जे रमलं, तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं, हे मला मान्य आहे. परंतु तरी वैयक्तिक स्वार्थ नावाची चीज असते, भांडवल राहावं वाटते. मग असं काही वाटलं नाही का तुम्हाला? मी त्या वाटेलाच गेलो नाही. असं कसं राहतं? अजिबात मी गेलो नाही. माझी निष्काम सेवा केल्यामुळं मला सतत यश गेलं. आता एकूण किती बजेट आलंय तुमच्या हत्तीबेटावर अंदाजे? आत्ता आलंय बजेट. आजपर्यंत बजेट नव्हतं. माझी सेवा 30 वर्ष मोफत गेली, मोफत. 1 रुपया नसताना तिथं झाडं वृक्ष लागवड करणं फार कठीण काम होतं. ब्लास्टिंगच्या सहाय्यानं आम्ही तिथं, आमच्या मित्र कंपनीने आम्ही फक्त डिझेलचे पैसे दिलो. चन्नावर सावकार म्हणून इथं आहेत साक्षीदार, तर त्यांनी बिचाऱ्यांनी मला पैसे दिले, मला त्या डिझेलचे पैसे दिले. आणि त्या ब्लास्टिंगच्या सहाय्यानं आम्ही खड्डे करून घेतलो. करे नावाचा एक मोग्याचा होता, त्याची इथं दूध डेअरीच्या समोर नर्सरी होती, ती वाळून चालली होती. ती नर्सरी आम्ही खरेदी केलो. 2 नर्सऱ्या होत्या, दोन्ही खरेदी केलो. 4 टेम्पो भरून आम्ही ते सगळी झाडं बेटावर घेऊन गेलो आणि झाडं लावायला चालू केलो. हा पत्रकार आहे, कुठून तर घबाड आणून आणलंय, असं लोक हिनवू लागले मला.
वाटतंच. मला मग मी प्रेरणा समजलो ती हिनोदी आहे नी बहुत प्रयत्न करू प्रयत्न वाळूचे कनरगडीता तेलेही गेले केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे लालबहादूर शास्त्री शाळेचं बिब्रीद वाक्य होतं हे माझ्या ध्यानात होतं. प्रयत्न तर करू बहुत यश नाही यश पराजय जय पराजय नंतर झाडं लावायला चालू केलो. यश येत गेला आम्हाला. कठीण प्रसंग होता तो. म्हणजे झाडं लावणं म्हणजे आणि जगवणं फार कठीण. त्यावेळेस एकच चलमा तिथं पाणी आणून वरी घालणं हे करणं म्हणजे फारच कठीण प्रसंग होता. आणि 200 एकरच्या डोंगरावर झाडं लावणं म्हणजे फारच हे होतं माझ्यासमोर आव्हान होतं. मग तो 200 एकरचा डोंगर गोरगरिबाला वाटप केलेला होता. त्यांच्या नावानं सातबारे होते. अरे बापरे. मी तर झाडं लावायला चालू केलो इकडं. युती शासनाच्या काळात पर्यटनाचा क दर्जा घेऊन बसलो मी तिथं. तिथं तर काहीतरी व्हावं एक असं एक माझी इच्छा होती. कारण आईची प्रेरणा तिथं एक झाड गोपाळांना आपशिंगीकरांना लावलेलं त्याची प्रेरणा मी घेतलो होतो. आणि तिथं काहीतरी व्हावं एक असं एक माझी इच्छा होती. मग ही जमीन वाटप केलेली होती गोरगरीब लोकाला. मग मी संबंधित विभागाकडं महसूल विभागाकडं वन विभागाकडं चौकशी केलो. साहेब आम्हाला झाडं लावून द्या. त्यांनी म्हणले ती जमीन ते वैयक्तिक नावावर आहे त्याच्यामुळे आम्ही तिथं काही करू शकत नाही. बरोबर. तुम्हीच लावा तुम्हीच हे करा काय करायचे ते करा. पण हे आव्हान होतं माझं मोठं. मग काय करता येईल. इथं यादव साहेब म्हणून डेप्युटी कलेक्टर होते. त्यांनी मला खूप म्हणजे मोलाची मदत केली. VS आणि तू काय कर त्यांचे कब्जा नाही तिथं त्यांची वहिती नाही आणि तू एक अर्ज कर आमच्याकडं आणि मी तहसीलदारला ऑन दी स्पॉट पंचनाम्यासाठी पाठवतो. त्याप्रमाणे मी अर्ज केला. तहसीलदारला ऑन दी स्पॉट पंचनाम्यासाठी त्यांनी पाठविले की बाबा सदलेली या जमिनीवर कोणाचीही वहिती नाही. ही जमीन खडकाची आहे. भविष्यात ही जमीन पर्यटनाच्या दृष्टीने राखीव राहणं गरजेचं आहे आणि ह्या लोकांकडून ही जमीन वापस घेणं गरजेचं आहे असा अहवाल तहसीलदारनी ऑन दी स्पॉटच्या पंचनाम्यात दिला. तो पंचनाम्यावर डेप्युटी कलेक्टर यादव साहेबांनी कलेक्टरला पत्र लिहून सदरेली जमीन वापस घेण्यात यावी असं म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यानंतर खूप मला अडचणी आल्या. काही लोकांच्या जमिनी वाटप केल्या. त्या लोकांनी मला खूप त्रास दिला. तरी मी त्याच्यात डगमगलो नाही. माझी जिद्दत चालूच ठेवलो. कलेक्टरकडे गेलो मी. कलेक्टरकडे जाऊन त्यांना सुद्धा ही घराने सांगितलं. त्या लोकांनी कलेक्टरनी त्या लोकाला नोटिसा देऊन बोलावून घेतले आणि माझ्यासमोरच त्यांना विचारले की बाबा तुम्ही तिथं जमीन कसता का. तिघांनी म्हणले कसत नाही. चौथ्यानं म्हणलं मी कसतो मी ते हायब्रिड पेरवतो मी तुरी पेरवतो. मग कलेक्टर म्हणले मी येतो बघायला. दाखवतोस का तू. चला येतो दाखवतो साहेब म्हणला. खडकाची जमीन आहे कशाला लबाड पडतोस तू. नुसतं रॉक कठीण आहे तिथं कधीच कोणाचा नांगर लागला नाही. कशाला खोटं बोलतोस म्हणले. कशाला खोटं बोलतोस म्हणल्यानंतर आणि ते कलेक्टरनी त्यांचं अपील फेटाळले आणि ही जमीन पूर्ण महाराष्ट्र शासनाने केली. आणि तिथून मग मला यादव साहेबांनी एक कामाजी पवार नावाचे एक वन विभागाचे अधिकारी होते इथं. त्या कामाजी पवारला म्हणले कामाजी आणि आता मी हे क्लिअर केलेलं आहे तो म्हणलेलं सातबाऱ्याच्या नावावर काढून टाका म्हणलं तुम्ही मी काढलेलं आहे आणि त्याप्रमाणे तू यांना साथ दे सहकार्य कर. त्याप्रमाणे मग रोजगार योजनेची एक नर्सरी आम्ही तिथं तयार केली. तिथून मग आम्ही झाडं लावायला चालू केलो वन विभागाच्या सहाय्यानं. आज घडीला 30,000 झाडं आहेत. 30,000 झाडं आहेत. मिनी माथेरान झालंय मराठवाड्यातलं. आणि 30 वर्ष 1 रुपया सुद्धा आला नाही. 30 वर्ष. परंतु संजय बनसोडे साहेब यांनी जवळपास 10 कोटी रुपये मंजूर केले. 10 कोटीची तिथं आता विकास कामं चालू आहेत. योगायोगानं अजून पुढलं एक मी सांगतो आजपर्यंत मी 30 वर्ष सेवा केलो. कोणाची सिंगल तक्रार नव्हती. कोण काय करू राहिलं व्हीएस तुम्ही काय करू राहिला मला कोणीच विचारलं नाही. परंतु हे निधी आल्यामुळं VS कुलकर्णी किती खावलेलं आहे की VS कुलकर्णी कामही कुलाला आहे. VS कुलकर्णी हे खंडाने गुलाला आहे पैसे मागवला आहे पैसे घेऊन आला आहे असं लोकांचे म्हणजे माझ्यावर आरोप सुरू झाले. मी परवाच ही गोष्ट बनसोडे साहेबाला सांगितलं साहेब निधीमुळं मला खूप त्रास होणार आहे आणि काही लोक असे बोललेले आहेत मला. मी अजी तर इमानदार निष्काम सेवा आहे. माझ्या निष्काम सेवेमुळं आजपर्यंत मला यशच आहे सगळं. तुमच्यामुळे केवळ मला हे कामही होणं गरजेचं होतं विकासही होणं गरजेचा होता. आणि पण हे लोक असे बोलले तुम्ही काही VS कुलकर्णी तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या पाठीशी आहे. लोक बोलत राहतात चालत राहते हे बाजूला सारायचं आणि आपलं काम चालू ठेवायचं. त्याप्रमाणे माझं काम तिथं चालू आहे. धन्यवाद. खूप छान.
मला प्रश्न असा आहे, खरंच सांगतो की सर्वसाधारणपणे आजच्या काळात त्याग नावाची चीज राहिलेली नाही. बरोबर. कुणीतरी कुणासाठी तरी जीव ओवाळून टाकतंय आणि काही काम करतंय, ह्याच्यावर कुणाचा विश्वासच नाही. आर्थिक व्यवहारात तर असेच भानगडी आहे आणि मग सगळं स्वार्थ आहे. तरी परंतु आपल्याला ते आव्हान आहे हो. असं तुमच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मला खरंच तुमचं या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं. आणि हे हत्तीबेट जे आहे, विनोबा भावेंनी सांगितलेलं आहे की आपल्या देशातील जे डोंगर आहेत, जे टेकड्या आहेत, त्या बोडक्या आहेत. बरोबर आहे. त्याला फक्त केस म्हणजे झाडं येतील असं जर केलं तर सौंदर्य प्रचंड प्रमाणात वाढेल आणि पर्यावरणाचं चांगलं रक्षण होईल. त्यांचे शब्द तुम्ही वाचलात नाही वाचलात मला माहीत नाही, परंतु प्रत्यक्षात साकारलात. कारण हत्तीबेट कसं आहे, आणि मी लहानपणापासून आत्ता जी बोललो मी, मला वाटते 10 वर्षाचा असतानापासून तिथून आत्याच्या गावाला जाणं येणं करत होतो. तर देवर्जनला तिकडून वाटे ते गाव होतं. आजही मला तिथं करोडो रुपयाची चंदनाची झाडं तोडल्यात असं वाटतंय. बरोबर आहे. आणि मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकला नाहीत का? मला साथच मिळाली नाही. खूप चंदन खूप मोठं चंदन होतं तिथं, पण मला कोणाचीच साथ मिळाली नाही. मी एकटाच मी एकटाच तिथं काम करत गेलो. लोकाला जरी म्हणलं तर ते लोक तशाच लोकाला साथ देत गेले. त्याच्यामुळं मी त्या भानगडीत मी पडलो नाही. ठीक आहे. आता मला एक आनंदाने छान अशा पद्धतीचं वाटतंय. नाही, अजून एक हत्तीबेटाचा एक प्रसंग राहिला माझा सांगायचा. माझा हत्तीबेटाचा एक मी स्वामी विवेकानंदाचं एक पुस्तक वाचलं होतं मी लहानपणी. बर. त्या पुस्तकात असं होतं की ज्या माणसाच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टी असतील तर त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. या 3 गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी विरोधात उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकेल. हे मी स्वामी विवेकानंदाचं त्यावेळेचं मी वाक्य माझ्या कायम स्मरणात आहे आणि मी ते कायम स्मरणात ठेवून माझी वाटचाल चालू आहे. वा. एक हत्तीबेटाचा एक मला प्रसंग सांगायचा राहून गेला. सांगा ना. मी 8वीत असताना, म्हणजे एकतर हत्तीबेटाची प्रेरणा आई आणि त्या गोपाळांना शिंगेकर महाराज यांच्यापासून ते झाडं लावण्याची प्रेरणा आणि आईनं सांगितलेली. इथून हे दोघांपासून प्रेरणा जरी मिळाली तर मी 8वीला मी काय केलं, माझे वडिलाची बदली, तलाठी होते वडील, त्यांची बदली उजेडला झाली होती आणि मी त्यावेळेस नवीन सायकल घेतलं होतं. आणि माझ्या आईनं म्हणली, आणि भाकरी देऊन येतोस का तू? देऊन येतो आई म्हणलं मी. तिनं डब्बा तिनं आई वडिलाचा करून दिली. त्यावेळेस रस्ते तीन काहीच नव्हती, असं दांड रस्ता गाडी रस्ता म्हणल्यासारखा. त्या गाडी रस्त्यानं मी साकोळ मार्गे तिथंच उजेडला जाऊन त्यांना दिलो. मग तिथं जेवढं त्यांच्यासोबत तरी 2, 2:30, 3 वाजले होते. राहा म्हणले आता मला वडिलांनी. मी म्हणलो मी जातो, मी लवकर तासाभराच्या आत आलोय मी आणि लगेच जातो. नाही रे, आभाळ आलंय, तू जाऊ नको, मुक्काम करीतच माझ्यापाशी, उद्या जा सकाळी असं म्हणले. नाही, वडिलाला मी नाना म्हणतो, नाना मी जातो आता, काहीच नाही, मी लगेच जातो, काही नाही. योगायोगाने मी साकोळच्या अलीकडे आलो. तिथं एक चलमा होता तिथं पाण्याचा. तिथं आल्यानंतर पाऊस चळकधार आणि काळं कुट्टा भाळा. आणि मग पाणी जर इतकं जोरात होतं, माझी सायकल बंद पडली, चलिताईनं गेली. मध्ये ते चिखल अडकून आला. इथं खांद्यावर घेतलं तरी इतकं जड लागू लागली ती, काही नाही. फारच मला इतका त्रास झाला, ते सायकल टाकून जाऊ वाटणं गेले. आणि अंधार गुडूप पडला. वीज चमकली तरच पुढला रस्ता दिसला मला, नाही तर पुढलं काहीच दिसणार. मी चळकधार पाण्यामध्ये मी भिजून गेलो होतो. मग काय करावा हा प्रश्न माझ्यासमोर होता. मरणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. इतका हा मोठा प्रसंग होता तो. तर मी मग त्या बेट समोरच होतं, त्या गंगानाथ महाराजांच्या समाधीला मी पाया पडलो. चिखलानं कपडे माखून गेले होते चिखलानं. सायकल तर टाकू वाटणं गेली.
महाराज मला काही करून वाचवा मला. हां तर अक्षरशः आणि माझी आई घरी गंगानाथ महाराजाचंच जप करीत होती की माझ्या मुलाला सुखरूप यावं, तिथं राहिला तर फारच चांगला झाला, बापापाशी राहिला तर फारच चांगला झाला, आणि समजा वाटणं जर असेल तर माझ्या मुलाला सुखरूप ठेव, असं तिनं तिचाही घरी जप चालू होता. आणि मी गंगानाथ महाराजाला तिथं त्या तशा पावसात तशा अंधार गुडूपमध्ये नमस्कार केलो. अक्षरशः गंगानाथ महाराजांनी घुंगराची गाडी बैल माझ्या समोर आणून उभा केली. काय म्हणताय काय? रोड मला रडू आवरणं गेलं, एवढं मला हे झालं की भयानक. मग कुठं जायचं बेटा तुला? देवर्जनला. हो चल की मी देवर्जनलाच निघालो. अक्षरशः तुम्हाला सांगतो ते ह्या हत्तीबेटाचा जन्म ह्या गंगानाथ महाराजांनी ही सेवा करण्यासाठी घातला असावा असं एक माझं हे आहे. तर गंगानाथ महाराजांनी मला त्या गाडीत सायकल टाकली आणि अक्षरशः देवर्जनच्या गावाच्या कोपऱ्यापर्यंत आले. आणि मग मी महाराज आता मी काका इथं मी सोडा मला, मी इथून जातो. नाही नाही तुझी आई वाट बघलेली आहे, मी घरापर्यंत येतो, घरी सोडतो आणि मग जातो. नाही नाही नका तुम्ही येऊ नका म्हणून मी म्हणल्यानंतर नकाच मी जातो इथून म्हणल्यानंतर त्यांनी सायकल काढून दिली खाली. सायकल काढून दिले तर मी मागून मागे वळून पाहिलो, गाडी नाहीत, बैलही नाहीत, माणूसही नाही, गायब. मग हा प्रसंग मी आईला सांगितलो. आईनं मोठा लट जाळ लावली, मला शेकली आधी, सगळं माझे हे केलेलं कपडे काढून सगळं घुसणं हे करणं. आणि अक्षरशः ती गंगानाथ महाराजाचं होते, बाबा तुला आणून सोडलेले असं तिने त्यावेळेस मला बोलून दाखवली आईनं माझ्या. आणि मग ते पुन्हा तर मला नेतच होती की तिनं पोटात असल्यापासून बेटाला घेऊन जात होती. आणि त्याच्या नंतर मला तिने मारण्याच्या आधी तू जा तू एकादशीला सेवा करत जा तू असं. मग तिथून मला प्रेरणा मिळाली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला साक्षात्कार झाला असंच म्हणायचं. साक्षात्कार झाला, कारण दर्शन साक्षात मला ते गंगानाथ महाराजांनीच आणले. आणि हे जी आजपर्यंतचा विकास जे झाला आहे ते गंगानाथ महाराजांनी माझा जन्म घालूनच करून घेतला आहे. म्हणजे तुम्ही माध्यम आहात, सर्व काही गंगाराम बुवांनी आपल्याकडून करून मला पुढे करून घेतले. वा 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 वा. असं. आणि म्हणून तिथं लाईट असो, तुम्हाला चांगलं माहित आहे, मी तुमच्या त्या हत्ती बेटावर 7 दिवस मौनामध्ये मुक्कामाला होतो. तुम्ही मुक्कामाला होतो, मी पण होतो तुमच्यासोबत 7 दिवस मुक्कामाला. आपण स्वतः हे मुलांना निसर्गाचं प्रेम वाढावं आणि त्या ठिकाणी निसर्गामध्ये अनेक सहली घेऊन मुक्कामी, म्हणजे सकाळी उगवलेला सूर्य मुलाला पाहता यावा, दवबिंदू पसरल्यानंतर त्यावरही सूर्यकिरण पडलेले दवबिंदू, पक्षी, मी व्हिडिओही काढलेले त्या पाण्यामध्ये खेळत असलेलं, हे सर्व तुम्हाला एवढं अत्यंत आनंदी जीवन. लोक करोडो रुपये कमवत असतील, खरं तर तुमच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यासाठी चांगली नोकरी मिळवता आली असती, तुम्ही तेही नाकारलात. आणि या अत्यंत कष्टमय जीवनामध्ये तुम्ही वाटचाल केलात. तर त्या दृष्टीनं तुम्हाला जे काही साक्षात गंगाराम बुवाचं दर्शन झालं, त्यांनी तुम्हाला सांभाळले. मग पुढच्या योजना काय आहेत आपल्या हत्तीबेटाच्या संदर्भात? हत्तीबेटाला आज घडीला मी पर्यटनाचा दर्जा आणलेला आहे. भविष्यात माझी एक इच्छा अशी आहे की या पर्यटनाला दर्जा मिळावा. त्यासाठी माझी वाटचाल चालू आहे. म्हणजे काय असतं? म्हणजे केंद्रीय पर्यटनाचा दर्जा असतोय तो. आणि खूप फॅसिलिटी असतात. उदाहरणार्थ रोपवे, तुम्हाला जर रोपवेनं जायचं असेल तर तो केंद्रामार्फत तो त्याचा निधी असतोय. आणि खूप मोठ्या सवलती असतात पर्यटकाला, तिथं भाविकाला, तिथं काय गरजेचं आहे तिथं ते सगळ्याच योजना तिथं मिळतात. ती एक माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव लागतोय. मी बनसोडे साहेबाला मी परवाच म्हणलो, तर त्यांनी तुम्हाला का पाहिजे ते मी देतो, मी स्वतः येतो आणि मी करून देतो असं त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे माझी वाटचाल चालू आहे. जवळपास 24,78,624 लोक वर्षभरात तिथं भेट दिलेली आपल्याकडून नोंद आहे. आम्ही नोंद सुद्धा ठेवतो. आणि
पर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी 20 लाख वर्षभरात येण्याची हे आहे. तर आमच्याकडे 24,78,000 लोक आलेली आहेत वर्षभरात. आमच्याकडे नोंद आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे तो मिळायला काहीच म्हणजे अडचण नाही. तर तो मी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. खूप छान. आज घडीला 10 कोटीचे काम चालू आहेत सगळे विकासाचे, जे पर्यटकाला गरज आहे. रस्ते, वीज, पाणी, या फिल्टरचं पाणी, या सगळंच तिथं आता आज घडीला राहण्यासाठी भक्त निवास आणि कीर्तनासाठी सभागृह झालंय, जेवणासाठी सभागृह झालंय, भोजनासाठी सगळंच म्हणजे सुविधा बनसोडे साहेबांनी त्यांच्या प्रयत्नामुळं मंजूर झाली. खूप छान. मला प्रश्न असा आहे, हे ठीक आहे सगळ्याचं. माझं दैवत ही मुले आहेत. मुलांना त्या ठिकाणी आणून 2 दिवस 3 दिवसाचं शिबिर निवासी करता आलं तर कसं राहील आणि काय फॅसिलिटी आपण देऊ शकतो? तिथं राहण्याची सुविधा आता झाली आहे. सुरक्षित झाली आहे. लाईटची सोय आहे, पाण्याची सोय आहे. फक्त अन्नदान आपण इथून जर घेऊन गेलं ते मुलांनी स्वतः करावं अशी कल्पना आहे. तिथं आहे. तिथं सगळी सुविधा आहे. गॅस आहे. फक्त इथून सिलेंडर घेऊन जावं लागणार आहे आपल्याला. तर तिथं आपल्याला करता येते सगळं. हे तुमच्या ह्या सगळ्या हत्ती बेटाबद्दलची जी सेवा आहे तुमची आणि अंतिम इच्छा म्हणजे दर्जा प्राप्त करून देणे, हे खरोखरच अशा पद्धतीच्या विचार करणाऱ्या, आणि तुम्ही पत्रकार असलेले, नोकरीचा त्याग केलात, पत्रकार झालात आणि पत्रकार मार्गे हत्ती बेटावर कसं गेलात तेही सांगितलं तुम्ही. ही एक असामान्य व्यक्तिमत्वाची बाब आहे. खरं तर हा निसर्ग आहे आणि ह्या निसर्गाचा जर विचार केला तर निसर्गात एकरूप होणं म्हणजे ईश्वराशी एकरूपता साध्य करणे आहे. परंतु आपण ईश्वराची एकरूपता साध्य न करता सिमेंटचे जंगल उभे केलो आणि आपण दुःखी जीवन आणि पर्यावरण बिघडवून टाकलो. परंतु आता तुम्ही जे हाती घेतलेला आहे, आमच्या मुलांसाठी काय सल्ला राहील तुमचा? भावी पिढीला मुलांनी यावं, तिथं काय केलंय ते पाहावं आणि प्रत्येकानं एक झाड लावावं अशी एक माझी इच्छा आहे. जिथं जागा मिळेल आणि ते झाडात नुसतं लागवड करून उपयोग नाही, त्याचं संगोपन झालं पाहिजे. माझ्याकडे ती कल्पना आहे. आमच्या शाळेची ही कल्पना आहे. आम्ही प्रत्येक मुलाच्या हस्ते कोणी आज्याच्या नावानं टाकेल, आजीच्या नावानं टाकेल, आईच्या नावानं टाकेल किंवा स्वतःच्या बर्थडेचं करेल, काय करायचं. पण हे झाड ते जे लावतील मुलं, आम्ही त्याचं म्हणजे 15 दिवसाला, 20 दिवसाला, महिन्याला मुलं येतील, तेच येणार नाहीत. परंतु आम्हाला तसा इलाका तुम्ही द्याल का झाडं लावण्यासाठी? हो, आहे. अजून आहे, जमीन आहे शिल्लक काही, त्याप्रमाणे मी हे करतो. मग मी त्या ठिकाणी आता मी एक उदाहरण देतो. सांगा. मी काय केलं तिथं की बाबा अधिकाऱ्याच्या हस्ते जवळपास 764 झाडं लावलं. मी पाहिलेत 764. कोण्या अधिकाऱ्याला यायचं मी तिथं की मग त्यांच्या हातानं ते बोर्ड तयार करायचं त्यांचा, आणि बोर्ड तयार करून ते त्यांचं स्वागत करायचं, सत्कार करायचं, चाल शिकवळ देऊन, साहेब तुमच्या हाताने झाड लावा, आणि त्या झाडाचं संगोपन करून ते झाड वाढवायचं. आतापर्यंत त्या अधिकाऱ्याच्या हस्ते 764 झाडं लावलेली आहेत. त्यांचे नेमप्लेट त्यांचं हे करून. तर ते आता बदलून गेलेले अधिकारी, मी त्यांना तो फोटो टाकत असतो, साहेब तुमचं एवढं आणि तुम्ही या पाहायला. तर आम्ही निश्चित येतो असं त्यांचं हे राहत आहे. आम्ही लातूर देवरायावर आल्यानंतर माझं झाड किती मोठं झालंय तर ते निश्चित मी पाहायला येतो. परवाचंच एक उदाहरण देतो. मी परवा ते शंभूंबर्ग्याला महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळायचा होता. मी आणि ते ह्याचे सरपंच, शंभूंबर्गे सरपंच आणि तिरुकी अण्णा. कुठलं महादेव मंदिर? शंभूंबर्गा. वसंत पाटील म्हणून सरपंच आहेत. त्यांना घेऊन आम्ही गेलो होतो. डवली साहेब ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत, त्यांच्याकडे ते काम होतं. आणि मी गेल्यानंतर मध्ये गेल्यानंतर यावेळेस म्हणले डवले साहेबांनी यावेळेस. मी म्हणलं साहेब ते झाड तुम्ही पाहायला यावं, तुम्ही फोटो परवाच टाकलतो, मी पाहिलो आणि मी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निश्चित होतो. मी निश्चित होतो म्हणले. मी म्हणलं साहेब ते तुमच्या झाडाला ते वट्टी त्यांनी बांधायचं आहे, मला हे करा. लगेच त्यांनी त्या उपसचिवाला बोलवून घेतले आणि 20 लाख रुपये ग्रामपंचायतीला 20 लाख रुपये दिले. म्हणजे हे यश आपल्याला. नाही, आता मला
तुमच्या कामाबद्दल कुठंच हे नाही म्हणजे पण मला काही माझ्या विद्यार्थ्यामार्फत करायचं आहे. तर तुम्ही काय मदत करू शकाल? आमचे 800 मुलं आहेत. बरं. प्रत्येकाला एक एक झाड लावण्याची आम्ही व्यवस्था करू आणि सांभाळण्याच्याही दृष्टीने आम्ही नियोजन करू. आता तिथं एक काही सुबाबळीचा एक थोडं हे आहे एरिया, ती सुबाबळी आम्हाला काढून टाकायची. बर. तर ते काढल्यानंतर मी निश्चित सांगतो आणि ते पूर्ण तिथली लागवड आपल्या विद्यार्थ्याच्या हाताने करू आपण. धन्यवाद. एकाच दिवशी आणि एकाच वेळी 800 झाडं एकाच वेळी आणि एकाच दिवशी 1001 करू ना. काही लोक 2-2 लावतील. बस एकाच दिवशी आपण करू. फार चांगली गोष्ट आहे. आणि ते एक फार पवित्र अशी भूमी आहे. हो. त्या भूमीच्या मातीच्या बाबी बघितलं तर काय, तर मला आताही सुगंध येतो. नाही, यशाचं स्थान आहे ते. इथं बसूनही मला सुगंध येतो. मला हत्तीबेट म्हणजे यशाचं स्थान आहे. माझ्या जीवनात मला यशच येत गेले कधी. ठीक आहे. मग अजून एक प्रश्न आहे. आपण स्वामी समर्थाचं मंदिर त्या ठिकाणी बांधण्याचा संकल्प केलेला आहे आणि ते मला खूप प्रेरणादायी. स्वामी समर्थ म्हणजे त्या शब्दाला ह्याच्या पलीकडे शब्द असू शकत. स्वामी आणि समर्थ. आता दुसरं काय पाहिजे आपल्याला? तर ते स्वामी समर्थाच्या मंदिराबद्दल तुमचं काय नियोजन आहे थोडं सांगाल का? स्वामी समर्थाचं मंदिर तिथं आम्ही केलं. सुरुवातीला पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही केलं होतं. कुणाचाच तिथं विरोध झाला नाही, काहीच नाही. त्यानंतर ह्या मंदिराच्या सभागृहाला निधी मिळावा म्हणून मी प्रयत्न केलो. त्या प्रयत्नाला यश आलं, निधी मिळाला. निधी मिळाल्यानंतर मात्र विरोध चालू झाला. काही लोक विनाकारण विरोध चालू केले. इथं मंदिर करू नये, इथं अजिबात होऊ द्यायचे नाही इथं, असं म्हणून विरोध चालू केले. वेळ प्रसंगी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने का म्हणले, फक्त झाडं तोडू नका, काम चालू ठेवा. त्याप्रमाणे आता काम चालू आहे. म्हणजे स्वामी समर्थाला उच्च न्यायालयापर्यंत नेले, सांगायचं तात्पर्य. आणि हे कशामुळं, म्हणजे निधी आल्यामुळं, फक्त दुसरं काहीच नाही. किती खावलाले की किती नाही की किती टक्केवारी घेवलेली, ह्याची एकच शब्द ते विरोधकाचा. काही ठराविक थोडे बोटावर मोजणे, थोडे नाही. बोटावर मोजणे नाही की 100 लिटर दुधात 1 मिनिटाचा खडा सफिशियंट. बस असे. तर ते आता चालू झाल्यामुळे आपल्याला कोणाचा विरोध राहील नाही. आता पण हे सगळं करत असताना दुसऱ्या मजल्याचं काम चालू आहे. आता 15 दिवसात काम संपत आहे. आता म्हणजे काही आपल्याला कोणाचा विरोध नाही. श्रोते हो, हे असं व्यक्तिमत्व आहे की पारंपरिक जे काही सुख बाबी असतात, प्रॉपर्टी, संपत्ती, आज इतके करोडो रुपये सापडले. अगदी बालाजी मंदिरातून सुद्धा पैसे किती आले. तुळजाभवानी मातेचे पैसे चोरणारे माणसं आज आहेत. आणि हे अशी माणसं आहेत की ज्यांना आपण थोडं पत्रकारितेतील पारितोषिक कोणकोणते सांगा. म्हणजे मी 1982ला लोकमतला रुजू झालो. पहिली बातमी मी श्री गणेशाची, देवर्धने ते गणेशोत्सव साजरा, अशी बातमी दिलं होतं. त्याच्यामुळं मला पत्रकारी क्षेत्रात एवढं मला करिअर करता आलं. मोठमोठे मानाचे पुरस्कार मिळत गेले. कोणकोणते ते सांगा ना. राज्य शासनाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, महाराष्ट्रातला पहिला सर्वोच्च पुरस्कार आहे तो. महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार. आणि राज्य शासनानं तो ज्या वर्षी चालू केला त्या वर्षी पहिल्या वर्षीचा पहिला पुरस्कार व्ही.एस. कुलकर्णीला मिळाला. अरे वा, सर्वात मोठं यश. त्या पुरस्काराचं स्वरूप सांगा. त्यावेळेस 31,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र. कधी 2001ला विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदेच्या हस्ते. आणि दुसऱ्या वर्षी विलासराव देशमुखच्या हस्ते 2002ला. अनंतर तो मराठवाडा विभागाचा होता, अनंतराव भालेराव यांच्या नावाने. ज्येष्ठ संपादक होते मराठवाड्याचे. मराठवाडा विभागीय स्तरावरचा तो पुरस्कार होता. आणि तो अनंतराव भालेराव पुरस्कारही तो मला मिळाला, तो विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते. त्याच्या आधी मला 1988चा महाराष्ट्र शासनानं त्या पुरस्काराचं नाव विकास वार्ता पुरस्कार होतं. 1988ला विकास वार्ता पुरस्कार मिळाला. 1990ला विकास वार्ता पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर लोकमतचे शोध वार्ता आणि उत्कर्ष वार्ता असे पुरस्कार होते. ते तब्बल मला 24 पुरस्कार मिळाले. किती? 24 लोकमतचे. आणि ते पुरस्कार असे होते 500, 300, 200 रुपये. 500 पहिला, दुसरा 300, तिसरा 200. पण ते इतके मानाचे. केंद्रीय मंत्री गिरिजा व्यासच्या हस्ते, सुषमा स्वराजच्या हस्ते वाटप.
तो एवढा आनंद महत्वाचा होता तो. हां हां त्यांनी पाठ थोपटिले म्हणजे तो इतकी प्रेरणा मिळायची. ते बाबूजींनी, आमच्या राजेंद्र बाबूजींनी तो पुरस्कार ठेवले होते. तसे पुरस्कार मला 24 पुरस्कार मिळालेत. वा. त्याच्यानंतर अन्य संस्था आणि वेगवेगळ्या असे संस्थाचे असे आतापर्यंत 69 पुरस्कार झालेत. अरे वा वा. माझ्या निष्काम सेवेचं फळ हे आहे सगळं. निष्काम सेवा आहे माझी. कुठल्याच प्रकारची मी पीठपत्रिकरिता इमान इतबार मी केली नाही. निष्काम सेवेचं फळ आहे माझ्या. खूप प्रसंग आले मला, खूप प्रसंग. एक शिरोजानपूरला खून झाला होता, तर त्या खुनाच्या प्रकरणात मला तडजोडीसाठी मला त्या संबंधित पीआयनी मला खूप त्यावेळेस मला आमिष दाखविण्याचा म्हणजे नगदी पैसे घेऊन आले होते. मी इमानदारनं पैशाला ते शिवलो नाही. अनेक प्रसंग आले. खूप वेळा मला पैशाचं म्हणजे बातम्यावर, त्यावेळेस बातम्याला इतकं महत्त्व होतं. ऑल एडिशनला बातमी राहत होती, म्हणजे सगळ्या म्हणजे ते अशा आवृत्त्या नव्हत्या, एकच आवृत्ती होती, सगळीकडे बातमी दिसायची ती. त्याच्यामुळं त्या बातम्याला एवढं महत्त्व होतं. अनेक चौकशा व्हायच्या, लगेच सस्पेंड व्हायचे लोक, म्हणजे एवढं महत्त्व होतं. आता तो काळ झपाट्यानं बदललेला आहे. आवृत्त्या निघाल्या अशा वेगवेगळ्या, त्या जिल्ह्याच्या आवृत्त्या निघाल्या. खूप म्हणजे वा वा. श्रोतेहो, खरंच सांगायला मला एक आनंद वाटतो की असेही व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे, ज्यांना आपण त्यांचा कामाचं मिळालेल्या पारितोषिकाचा जर विचार केलात तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांना चांगली नोकरी मिळू शकली असती, पैसे कमवता आले असते, गाड्या घेता आल्या असत्या. परंतु हे कुठलीही कोणत्याही म्हणजे सोने नाणे आम्हा मृतिके समान असं संत महात्मे म्हणतात, तसंच हे संत महात्म्याच्या त्या उपदेशानं चालणारे व्यक्तिमत्व आहे. आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, तर हे एवढं सुंदर अशा पद्धतीच्या हत्तीबेटाचा आनंद आपल्याला स्वतः घेतात, आपल्याला मिळवून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि आपण तो आनंद घेऊया. आणि शेवटी एवढंच म्हणेन की दिव्यत्वाचं जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. धन्यवाद सर. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वर आळावीती, पक्षी ही सुस्वर आळावीती, पर्वताची साथ गुंफांचा आधार, पर्वताची साथ गुंफांचा आधार, वाराही करी हरीचा गजर, दत्त गंगाराम स्वामीची समाधी, ध्यान लागे जिथे तुटे भवबाधा, दत्त गंगाराम स्वामीची समाधी, ध्यान लागे जिथे तुटे भवबाधा, निसर्गाची कृपा संतांचा हा वास,